नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते। तर बघा, आज आपण मेथीपासून खूप छान असे दोन पदार्थ बनवतोय। तर हिरवीगार अशी मेथी, आता खूप छान अशा पालेभाज्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत। तर याच मेथीपासून आपण एकाच व्हिडिओमध्ये दोन पदार्थ बघतोय आणि ते सुद्धा मेथी कडवट होऊ नये म्हणून आपण याच्यामध्ये म्हणजे मेथीपासून थोडासा कडवटसापणा येत असतो, तर त्याचा तो कडवटसापणा थोडासा कमी व्हावा यासाठी काही दोन सिक्रेट पदार्थ आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे। तसंच एक असा सिक्रेट पदार्थ आहे त्याच्याने आपलं बनणारा जो पदार्थ आहे तो सुद्धा अगदी छान मऊ, तसेच अजून एका पदार्थामुळे तो छान कुरकुरीतसुद्धा बनणार आहे। तर रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे बघू शकता मेथी अगदी स्वच्छ निवडून घेतलेली आहे। इथे फक्त पानं घेतलेली आहेत आणि ही पानं बघा, एका कपाच्या मापाने मोजून घेतलेत। 2 कप पानं भरलेली होती, तर ती स्वच्छ धुवून घेतली पहिली। त्याच्यानंतर इथे आता चिरूनसुद्धा घेतलेत बघा। चिरून घेतल्यानंतर या पद्धतीने आपल्याला याला काय करायचं आहे, थोडंसं मीठ लावून ठेवायचं आहे। इथे बघू शकता छान असं मीठ लावलेलं आहे, सगळीकडे अगदी छान मीठ लावून चोळून घ्यायची मेथीला। त्याच्यानंतर इथे आपल्याला ही मेथी एक 4 ते 5 मिनिटासाठी अशी साईडला ठेवून द्यायची आहे, जेणेकरून अगदी मेथी जी आहे आपली अगदी मऊ होईल, सॉफ्ट होईल। त्याच्यानंतर आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 4 मिरच्या घेतलेत, म्हणजे आवडीनुसार तिखटानुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। 1 ते 1.5 इंच आलं घेतलेलं आहे, लसूण पाकळ्या घेतलेत 7 ते 8। त्याच्यानंतर जिरे 1 चमचा आणि आपल्याला इथे धने 1 चमचा घालायचे आहेत आणि छान असं एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे। हे जे वाटण आहे ते आपल्याला याच पदार्थामध्ये पुढे लागणार आहे। तर आता ही जी मेथी होती बघा, मीठ लावून ठेवलेली साईडला, ती सुद्धा इथे बघू शकता किती छान अगदी मऊसूत झालेली आहे। आता ही सुद्धा आपल्याला मळून घ्यायची आहे पिठासोबत। तर या मेथी भरपूर सारी मेथी आहे, 2 कप म्हणजे त्याच्यामध्ये बघा आपल्याला पीठ घालायचे आहे। तर यामध्ये आपण 1 कप बाजरीचं पीठ घातलेलं आहे, ते सुद्धा छान चाळूनच घेतलेलं होतं। आणि इथे 1 कप आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, ते सुद्धा चाळूनच घेतलेलं आहे। आता त्याच्यासोबतच इथे मी 2 चमचे बेसन पीठ वापरलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जे वाटण बनवून घेतलं होतं आलं लसूण मिरचीचं, ते सुद्धा घातलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला काही सुके मसाले घालायचे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घातली आहे आणि इथे मिरची पावडर मी वापरलेली आहे अर्धा चमचा, कारण आपण ह्याच्या पहिलंसुद्धा मिरची वापरलेली आहे। ओवा घातला आहे हातावरती चोळून, 2 चमचे तीळ घातलेत। त्याच्यानंतर इथे मी धणा पावडर, जिरा पावडर मिक्स करून घातलेली आहे। थोडासा गरम मसाला वापरायचा असेल तर तुम्ही इथे वापरू शकता। आता इथे मी तुम्हाला 2 पदार्थ जे बोलले ते हेच ते पदार्थ आहेत। तर आपल्याला इथे 1 ते 2 चमचा दही वापरायचं आहे, इथे मी दही वापरलेलं आहे। आणि टोमॅटो एक आपला मिक्सरमध्ये छान प्युरी बनवून घेतली, ती वापरलेली आहे। चवीनुसार मीठ घातलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि या पद्धतीनं सगळी मेथी अगदी या पिठासोबत छान मळून घ्यायची आहे। इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी मस्त छान आपण चपातीचा गोळा कसा मळून घेतो, अगदी या पद्धतीनं मेथीसुद्धा छान पिठामध्ये मिसळली पाहिजे आणि पीठसुद्धा छान मेथीला लागलं पाहिजे। या पद्धतीनं आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे। पण पहिलं जे मेथीचा अंगचा ओलापणा असतो त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ छान जितकं जमेल तितकं मळून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे घट्टसर मळायचं आहे। इथे आपण मळून घेऊयात। इथे बघू शकता छान असा गोळा मळून घेतलेला आहे आणि थोडंसं तेल वरती घ्यायचं हातावरती आणि आपल्याला हे परत एक वेळा तेलावरती छान मळून घेऊन ठेवायचं आहे पीठ बाजूला साईडला। एक 5 ते 10 मिनिटासाठी छान आपल्याला झाकून ठेवायचं आहे। याच्याने पीठसुद्धा छान भिजतं। इथे बघू शकता मऊ झालेलं आहे मस्त। आता आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत, याच्यातून आपल्याला 2 पदार्थ बनवायचे आहेत। तर या आकाराचे, लिंबाच्या आकाराचे आपल्याला इथे गोळे करायचे आहेत। इथे मी आपण 4 ते 5 गोळे करून घेऊया। इथे 5 गोळे तयार आहेत। आता पुढचा एक गोळा मी घेते, तो आपल्याला या पद्धतीनं मोठा घ्यायचा आहे, म्हणजे चपातीचे 2 गोळे याप्रमाणे एक गोळा असं आपल्याला हे
गोळे बनवून घ्यायचे. तर इथे हे 3 गोळे मोठे बनवून घेतलेले आहेत आणि हे छोटे छोटे 5 गोळे बनवलेले आहेत. थोडंसं पीठ लावू शकता, कारण मेथी आणि पीठ असल्यामुळे थोडंसं चिकटण्याची शक्यता असते. तर त्याच्यासाठी बघा थोडंसं पीठ लावायचं आहे आणि आपल्याला या पद्धतीनं हा गोळा पूर्णपणे छान अगदी लाटून घ्यायचा आहे. ठेपल्याच्या आकारामध्ये इथे लाटून घ्यायचा आहे. आता इथे संपूर्ण आपण हा लाटून घेऊया. थोडंसं पीठ लावायचं, असं वाटलं चिकटते तर थोडंसं पीठ लावायचं. अगदी छान अगदी पातळ आपल्याला हे बनवून घ्यायचे आहेत. आता पुढे बघा एकसारख्या आकारासाठी आपल्याला इथे आपल्याकडं काठाचं वगैरे झाकण असतं किंवा डिश असते, तर त्याच्याने तुम्ही इथे एकसारख्या आकारामध्ये हे बनवून घेऊ शकता. इथे बघू शकता या आपल्या डिशने आपण छान अगदी इथे एक असं गोलाकार छान बनवून घेतलेला आहे. त्याच पद्धतीनं दुसरासुद्धा इथे मी ठेपला लाटून घेतलेला आहे आणि आता तोसुद्धा आपण याच पद्धतीनं गोलाकार बनवून घेतलेला आहे. आता आपल्याला हे शेकायचे आहेत, तर हे शेकत असताना आपल्याला अगदी हाय फ्लेमवरती शेकून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे आपले जे ठेपले आहेत ते अगदी छान मऊसूत राहतात. आणि आपण याच्यामध्ये दही घातल्यामुळे सुद्धा खूप छान राहतात मऊसूत. अगदी 6 ते 7 दिवस हे मेथीचे ठेपले खाण्यासाठी मस्त राहतात सुद्धा, टिकतात सुद्धा. तर आता बघा याच्यामध्ये आपण जे टोमॅटोची प्युरी घातले त्याच्यामुळे जो मेथीचा जो थोडासा कडवटपणा असतो तो सुद्धा कमी होण्यास मदत होते. आपल्याला बिलकुलही मेथीमुळे हे पराठे किंवा हे ठेपले जे आहेत ते बिलकुलही कडवट लागत नाही. तर या पद्धतीनं अगदी डाग पडेपर्यंत छान आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. इथे बघा तेल लावून भाजते मी, तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार तूप, बटर, तेल काहीही जे मुलांना आवडेल किंवा तुम्हाला आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही इथे लावून शेकू शकता. हाय फ्लेमवरतीच बनवून घ्यायचे आहेत. इथे दुसरासुद्धा बघू शकता छान अगदी या पद्धतीनंच शेकून घेतलेला आहे. अगदी छान मेथीसुद्धा बघू शकता खूप छान दिसते पराठ्यामध्ये. आता आपल्याला इथे पुऱ्यासुद्धा बनवायच्या आहेत बघा. तर पुऱ्यासुद्धा आपण ते 3 गोळे मोठे घेतले होते, तर त्याच्यामधून अगदी ते गोळे लाटून घेतले चपातीच्या आकाराचे आणि झाकणाने बघा या पद्धतीनं आपल्याला इथे पुऱ्या बनवून घ्यायच्या होत्या. त्या पुऱ्यासुद्धा इथे बनवून घेतलेल्या आहेत. तेलसुद्धा छान कडकडीत गरम झालं होतं आणि पुरी सोडताना हाय फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला ही पुरी शेवटपर्यंत तळून घ्यायची. इथे बघू शकता खूप छान अगदी टम्म फुगते पुरी. असे हे 2 पदार्थ आपण या मेथीपासून आज बनवलेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल, थोडी जरी आवडली रेसिपी तर पटकन एक लाईक करा. चॅनलवरती कोण नवीन असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर माझे व्हिडिओ आवडत असतील, रेसिपीज आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल घंटीसुद्धा वाजवायला अजिबात विसरू नका. आणि इथे बघू शकता आता हे आपले पराठेसुद्धा तयार आहेत आणि इथे पुऱ्यासुद्धा या पद्धतीनं आपल्या सगळ्या टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. अगदी तुम्हाला याचा आवाजसुद्धा ऐकवून दाखवते. खूप छान अगदी कुरकुरीत अगदी वरतूनसुद्धा मस्त अगदी पुऱ्या झालेल्या आहेत. चवीलासुद्धा तितक्याच छान होतात. नक्की या पद्धतीनं बनवून बघा. मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी अगदी पराठे आणि हे दोन्हीही तुम्ही जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही बनवू शकता. याच्यासाठी दोन्हीही रेसिपी तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. इथे पराठेसुद्धा बघू शकता, हे ठेपले अगदी छान मऊसूत झालेले आहेत. एक तुम्हाला मी चुरूनसुद्धा हातावरती दाखवते. बघू शकता खूप मस्त अगदी 6 ते 7 दिवस छान टिकतात, मऊसूत झालेले आहेत. आणि इथे आपली पुरीसुद्धा अगदी टम्म फुगलेली मस्त झाली आहे तयार. मेथीसुद्धा अगदी छान वरतून दिसते, तीळसुद्धा मस्त दिसत आहेत. आणि रेसिपी कशी वाटली ते मात्र कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चला उद्या पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.